मुख्यमंत्री होताच विजय यांनी चांगल्या लोकांना घाम फोडलाय। त्याचं कारण म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय। तसे पाहिलं तर हे तमिळनाडूचे आत्ताच झालेले मुख्यमंत्री, पण संपूर्ण भारतभरामधून त्यांचं कौतुक केलं जातंय। त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच घेतलेले महत्त्वाचे निर्णय। आत्तापर्यंत कुठल्याही राज्यामधील मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नसतील। लोक आता आपापल्या राज्यातील तुलना मुख्यमंत्री झालेल्या विजय यांच्याबरोबर करू लागलेत। महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त विजयचं कौतुक केलं जात आहे, कारण की विजय यांनी घेतलेले निर्णयच अशा प्रकारचे आहेत की कोणताही व्यक्ती त्यांचं कौतुक करेल, ज्या आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये असे निर्णय कधीही लागू झाले नाहीत। नेमकं विजय यांनी मुख्यमंत्री होताच असे कोणते निर्णय घेतलेत, का त्यांच्या निर्णयाचं संपूर्ण भारतभरामधून कौतुक केलं जाते, चला सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। विजय जोसेफ हे मुख्यमंत्री होताच तमिळनाडूमध्ये फक्त सरकार बदललं नाही, तर संपूर्ण राजकारणाचा टेम्पोच बदलायला सुरुवात झाली। अनेक वर्ष चित्रपटांमध्ये गोरगरिबांसाठी लढणारा, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा आणि सामान्य लोकांचा हिरो म्हणून ओळखला जाणारा विजय आता प्रत्यक्षात सत्तेमध्ये आलाय। मुख्यमंत्री होताच विजय यांनी जे निर्णय घेतलेत त्यावरती लोक आता म्हणू लागलीत एकदम फिल्मी स्टाईलचे सीएम आहेत। तर कोणी म्हणते अखेर जनतेचा मुख्यमंत्री तमिळनाडूला मिळाला, कारण की कोणत्याही राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर अनेक भाषणं दिले जातात, पत्रकार परिषद घेतात, मोठे मोठे आश्वासन देतात। पण इथे विजय यांनी सर्व मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळा निर्णय घेतलाय। यांनी डायरेक्ट आश्वासन दिलं नाही, भाषणं केली नाही, यांनी डायरेक्ट फायलींवरती सह्या केल्या। चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरती शपथविधी झाला। हा फक्त एक सरकारी कार्यक्रम नव्हता, तर ही एक नव्या युगाची सुरुवात होती। विजय थलपती यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे व्हिडिओ सोशल मीडियावरती ट्रेंड होऊ लागले। ज्याप्रमाणे बाहुबली चित्रपटामध्ये बाहुबलीची एंट्री होती, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सीएम विजय थलपती यांची एंट्री झाली आणि त्याच प्रकारे त्यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या। पण हे फक्त त्यांच्या शपथविधी आणि घोषणापुरतं मर्यादित राहिलं नाही, कारण की त्याच दिवशी त्याच वेळीस त्यांनी अनेक फायलींवरती सह्या केल्या आणि खूप महत्त्वाचे निर्णय असे त्यांनी घेतलेत। आता एक एक करून आपण सर्व निर्णय पाहू जे मुख्यमंत्री विजय यांनी घेतलेत। फक्त 1, 2, 3 नाही तर 10 वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेत। त्यामधील पहिला निर्णय म्हणजे स्पेशल टास्क फोर्स। महिलांवरती होणारे अत्याचार, छेडाछेड आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या वेगवेगळ्या घटना, या संपूर्ण गोष्टीला महत्त्व देत मुख्यमंत्री विजय यांनी पहिला निर्णय घेतला तो महिलांच्या सुरक्षतेचा। बसस्टँड, रेल्वे, कॉलेज, शाळा, मॉल अशी महिलांची वर्दळ असलेली ठिकाणं, या ठिकाणी तात्काळ डबल सुरक्षा वाढवण्यात आली, CCTV कॅमेरे लावण्यात आले। फक्त एवढंच नाही तर महिलांच्या विरोधामध्ये जर अत्याचार आणि छेडाछेडीची कंप्लेंट आली, मग कोणालाही माफ केलं जाणार नाही, मग तो सरकारमध्ये असो किंवा कोणताही राजकीय नेता असो। या निर्णयानंतर तमिळनाडूमधील महिलांनी विजय यांचं कौतुक केलं आणि आभारही मानले। पहिल्यांदाच कोणत्या तरी मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलंय। यानंतर त्यांनी दुसरा निर्णय घेतला, अँटी ड्रग्ज टास्क फोर्स। आपण सर्वजण ऐकतायत आणि न्यूजमध्येही पाहतायत, प्रत्येक राज्यामध्ये तरुण पिढी अंमली पदार्थाच्या आहारी जाताना दिसते। याला थांबवण्यासाठी आणि त्यांची साखळी तोडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्ससाठी परवानगी देण्यात आली। जर तरुणांचं भविष्य वाचायचं असेल तर अंमली पदार्थ कायमचे हटवले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। यानंतरचा तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे दारूची दुकानं बंद करण्याचा। आपण कधी ऐकलंय का कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दारूचे दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय? या उलट आपण असे ऐकले असेल, या ठिकाणी वाईन शॉप उघडला, त्या ठिकाणी वाईन शॉप उघडला। पण तमिळनाडूमध्ये मात्र वेगळं घडलंय। विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच 717 दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला, कारण की ही सर्व दारूची दुकानं शाळा, मंदिर, कॉलेज यांच्या जवळ होती। कोणत्याही राज्यामध्ये दारू विक्री हा सरकारच्या महसुलाचा मोठा भाग मानला जातो आणि जर ती दारूची दुकानं बंद झाली तर सरकारच्या उत्पन्नावरती मोठा परिणाम होईल। पण या गोष्टीचा विचार न करता विजय यांनी 717 दारूचे वाईन शॉप आणि दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला। सर्वात जास्त चर्चा झाली त्यांच्या याच निर्णयाची, कारण की त्यांच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये आणि कुटुंबामध्ये एक समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। अभिनेता असलेले कमल हासन यांनी देखील विजय यांच्या या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय। सरकारचं दारू विकून पैसा कमवणं हे काम नाही,
तर समाजाला सुरक्षित ठेवणं हे काम आहे. सोशल मीडियावरती लोकांनी प्रतिक्रिया दिली. कोणीतरी मुख्यमंत्र्यांनी महसुलापेक्षा आपल्या राज्यातील जनतेला महत्त्व दिलं. पण विजय इथेच थांबले नाहीत. त्यांनी आणखीन काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी नवीन कंपन्या, उद्योग तमिळनाडूमध्ये आणण्याचा त्यांनी प्लॅन केला आहे. राज्यामधील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावं लागू नये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण व्हावा यावरती आमचं फोकस आहे. विशेष म्हणजे विजय यांनी प्रचारादरम्यान अनेक तरुणांशी संवाद साधला होता. अनेक इंजिनियर, IT विद्यार्थी तसेच डिग्रीधारक तरुणांनी सांगितलं होतं, कामासाठी आम्हाला दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागतंय. यावरती विजय यांनी स्पष्टपणे सांगितलं, तमिळनाडूमधील कुठलाही तरुण दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन संघर्ष करणार नाही, रोजगार इथेच निर्माण होईल. विजय यांनी उद्योजकांना सांगितलं, तमिळनाडूमध्ये रोजगार निर्माण करा, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू करून तरुणांना त्यामध्ये ट्रेनिंग द्या. फक्त रोजगारच नाही तर सरकार भरती देखील वेळेवरती करण्याचं आश्वासन दिलं आहे. कारण की बऱ्याच राज्यांमध्ये असं होतं, सरकारी भरती निघतच नाही, वेळ निघून जातो, मुलं सरकारी भरतीची वाट पाहून दुसरीकडे कामाला निघून जातात. त्यामुळे विजय यांनी हा देखील मुद्दा उपस्थित केला, सरकारी भरती आता इथून पुढे वेळेवरती होणार. याशिवाय त्यांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, अनेक सरकारी हॉस्पिटल आहेत पण तिथे पुरेशा सुविधा नाही आहेत. लोक उपचारासाठी जातात पण त्यांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे 1 महिन्याभरामध्येच सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेशा यंत्रणा असायला हव्यात, असा देखील त्यांनी निर्णय सांगितला, जेणेकरून कोणत्याही पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडू नये. तमिळनाडूमधील अनेक ग्रामीण ठिकाणी अजूनही चांगल्या सुविधा नाहीत. अनेक गरीब कुटुंब उपचारासाठी कर्ज घेतात. त्यामुळे इथून पुढे कोणालाही उपचारासाठी कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. शेतकऱ्यांसाठी वीज, पाणी आणि पीक विमा योजनांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिलेत. शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी, त्यांच्या शेताला चांगले भाव मिळावे यासाठी देखील काम केलं जाणार आहे. डिजिटल शिक्षण, संगणक लॅब आणि इंग्रजी शिक्षणावरतीही भर दिला जाणार आहे. जी मुलं रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरतात, फालतूगिरी करतात, गँगबाजी करतात, त्यांच्यावरती रात्री 12च्या नंतर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. विजय यांच्या या निर्णयावरती अनेक लोकांनी त्यांचं कौतुक केलं. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी त्यांच्या पहिल्या भाषणामधून सांगितलं होतं, मी कुठल्याही राजकारणाच्या घरातून आलो नाही, मला इथं सामान्य जनतेने पोहोचवलंय. त्यामुळे मी स्वतः आणि माझं सरकार नेहमी सामान्य जनतेसाठीच काम करेल. आता लोक म्हणू लागले, चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे विजय यांनी बदल घडवलेत त्याचप्रमाणे ते खऱ्या आयुष्यामध्ये लोकांच्या जीवनात बदल घडवणार आहेत. विजय यांनी जे काही निर्णय घेतलेत त्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतंय? असे निर्णय कोणत्या राज्यामध्ये घेण्यात आलेत का? कारण की आजपर्यंत असं कधी घडलं नाही, एखाद्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी अनेक फायलींवरती सह्या केल्या.